कोल्हापुरातील प्रतिभानगर इथल्या महापालिकेच्या वि.स. खांडेकर प्रशालेजवळ 2,500 चौरस फुटांच्या जागेत शहीद कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचं काम सुरू होतं. हे काम आता पूर्णत्वाला आलंय. या स्मारकाच्या उभारणीसाठी आमदार सतेज पाटील यांनी 35 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय. तसंच आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर महानगरपालिकेनं 40 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय. या स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंदराव पानसरे नागरी स्मारक समितीची बैठक पार पडली. या स्मारकाचं लोकार्पण कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतिदिनी 20 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता केलं जाईल, असं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या लोकार्पण सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. राजा, ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. आमदार सतेज पाटील यांनी कोणताही दिखाऊपणा न करता तसंच इव्हेंट न करता साध्या पद्धतीनं लोकार्पण सोहळा संपन्न करूया असं आवाहन केलं. या सोहळ्यावेळी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची माहिती दृकश्राव्य स्वरूपात दाखवण्यात यावी. माध्यमांमधून कॉम्रेड पानसरे यांच्या कार्याचा आढावा घेणारे लेख प्रसिद्ध करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर उदय नारकर, गिरीश फोंडे, विजय देवणे, मिलिंद यादव, बिजली कांबळे, आरती रेडेकर यांनी मनोगत व्यक्त करत स्मारक लोकार्पण सोहळा कशा पद्धतीनं साजरा करावा याबद्दल सूचना केल्या. या स्मारकाचे आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी स्मारकाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, भाई बाबूराव कदम, हसन देसाई, सदाशिवराव निकम, शिवाजीराव परुळेकर, बाबासाहेब देवकर, सुभाष देसाई, अनिल घाटगे, संदीप देसाई, उत्तम पाटील, वसंतराव मुळीक, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, ईश्वर परमार, महेश उत्तुरे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी तसंच पुरोगामी पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत शासनानं राज्यातील जनतेला माहिती द्यावी, असं आवाहन केलं. SIT नेमली गेली. SITमध्ये अनेक गोष्टी पुढं आल्या गेल्या. महाविकास आघाडी सरकार असताना त्याचा आम्ही पाठपुरावा सातत्यानं करत होतो. काही प्रगती त्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. आत्ता गेल्या वर्षभरात कुठली हालचाल त्यामध्ये दिसली असं मला वाटत नाही. हायकोर्टाचे काही निर्देश होते, त्या निर्देशाप्रमाणे तपास सुरू आहे का, आणि म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा सरकारनं यामध्ये लक्ष घालून योग्य दिशेनं हा तपास गेला पाहिजे, अशी आमची अपेक्षा असते.